मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर हा आहे आपल्या राजांचा स्टॅच्यू. कसब्यामध्ये आहे इथे, कारण तो महाराजांना जो पकडलं ती जागा ही नाही आहे. आता भीती देखील आहे की हे वरून पडू पण शकतं आपल्यावरती आणि आपण इथे जाऊ. तर तुम्ही बघा, तुम्ही बघितलं तर. आणि थोडासा हा वाडा काहीसा असा पाहायला मिळतो, वाड्याच्या पाठचा परिसर. आता आपण थोडंसं जवळून जाऊया तिकडं, थोडं बघूया. हे बघा. हे गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. आणि मित्रांनो, आज आहे ना मी तुम्हाला एक असं ठिकाण दाखवणार आहे ना ज्यासाठी तुम्ही बघितलं नसेल किंवा बघितलं असेल ते मला माहिती नाही, परंतु आज मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना कुठे पकडलं हे मी ठिकाण तुम्हाला आज दाखवणार आहे. त्यासाठी मी आज आलो आहे संगमेश्वरमधील कसबा या ठिकाणी. आणि आता माझ्यासोबत आहे यश आहे. आणि तुम्ही पाहिलं ना तर इकडे हा जो वाडा आहे या ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं. म्हणजेच काय होतं, आपल्याच मराठी माणसांच्या फितुरीमुळं आपल्या राजांना या ठिकाणी पकडलं गेलं. आणि खूपच वाईट गोष्ट आहे की आपलेच लोक आपल्याशी गद्दार होतात ना. आणि ही गोष्ट म्हणजे सगळ्यात बेकार गोष्ट आहे. त्यामुळे गद्दार लोकांना थारा आपल्या लाईफमध्ये कधीच ठेवायचा ना, हे मित्रांनो लक्षात ठेवा. आणि आता मी तुम्हाला आहे ना आपलं इथं जे राजांना पकडलं तो मी तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो. ॲक्च्युअलमध्ये मी बॅकसाईडून आलो. आता हा बघा, हा इकडचा फ्रंट व्ह्यू आहे. आत्ता या वाड्याची परिस्थिती तुम्ही बघा. हा बघा, हा असा फ्रंट व्ह्यू आहे इथून बघितलं तर. आणि थोडंसं आता साफसूफ केलेलं आहे बाजूनं, कारण की आता हे बघा आपण थोडं जवळून जाऊन बघूयात. आता जर तुम्ही पाहिलं तर आतल्या बाजूने तुम्ही पाहिलं तर आतमध्ये हा वाडा काहीसा असा पाहायला मिळतो. म्हणजे तुम्ही थोडंफार इमॅजिन करा की या वाड्यामध्ये त्यावेळी आपले राजे मतलब तुम्ही एक इमॅजिन करा की आपले राजे, पूर्ण स्वराज्याचे राजे, छत्रपती राजे या ठिकाणी बसले असणार आहेत या वाड्यामध्ये. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा हा वाडा किती पवित्र आहे. आणि या फितूर लोकांच्या या फितूर लांडग्यांमुळे आपल्या राजांना या ठिकाणी पकडलं गेलं. आणि आणखीन बघितलं ना तर आपल्याला तिकडे थोडीफार खालती मंदिरं देखील आहेत. ती मंदिरं पण मी तुम्हाला दाखवतो. त्यांची आताची सध्याची परिस्थिती खूप बेकार झालेली आहे. म्हणजे त्या टायमिंगला मुघलांनी सगळे मंदिरं वगैरे सगळे तोडून वगैरे टाकलेले, ते मी तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही पाहिलं तर इकडं पण काही पुरावे आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, हे असे स्तंभ आहेत इथे. आणि इकडे हा पाठचा परिसर आहे, वाड्याच्या पाठचा परिसर. आता आपण थोडंसं जवळून जाऊया तिकडं आणि आतमध्ये बघूयात काय आहे. व्हिडिओ कुठं आतमध्ये जाणार? आतमध्ये नाही जाऊ शकत. कसं जाणार? तर तुम्ही पाहिलं ना तर हे बघा, आता आपण आतमध्ये जाऊ, थोडं बघूया. हे बघा, इकडं असं आतमध्ये आल्यावरती स्टार्टिंगला हे बघा, हे सगळं असं पूर्णपणे वाडा पडलेला आहे. आता भीती देखील वाटते, कारण की हे वाशे कधी पडतील काही कळणार पण नाहीत. आणि असंच आता आम्ही हळूहळू आतमध्ये येतोय. आणि हे बघा, हा दरवाजा बघा, लाकडी दरवाजा आहे पूर्णपणे. हे बघा असा हे. आणि आता आपण आतमध्ये आलो आहे. आणि भीती देखील आहे की हे वरून पडू पण शकतं आपल्यावरती आणि आपण इथे राहू. पण तुम्ही बघा इथल्या भिंती, म्हणजे तुम्ही विचार करा की राजांनी आपल्या या भिंतींना स्पर्श केला, या खांबांना स्पर्श केला असं, म्हणजे हे किती पवित्र जागा आहे ही. परंतु या लांडग्यांनी आपल्याच स्वराज्याची पूर्ण वाट लावून टाकली. आणि हे बघा, हे असं आहे इकडे. हे नंतर ठेवलेलं. हे बघा, हे असं मस्त. हे बघा आताची परिस्थिती बघा, सगळे नळे वगैरे सगळे पडलेले आहेत. आणि चला आपण आता बाहेर येऊया तिथून. आणि हे असं इकडे आतमध्ये एक छोटासा रूम आहे. आणि आता आपण जाऊयात. आणि या साईडला, मागच्या साईडला बघितलं तर इकडे देखील रूम आहेत. हा तिकडलाच रूम आहे, तर याच्यामध्ये असं आहे. हे बघा, तुम्ही बघा कसं आहे. तर गाईज, तुम्ही आता पाहिलं ना, इथे या रूममध्ये तुम्हाला दाखवतो काय आहे ते. हे बघा, इथे एकदम राहणीमानाचं ठिकाण, म्हणजेच एक हा बघा झोपाळ्यासारखं आहे, प्लस खुर्च्या. आणि हे सध्या आताचं ठेवलेलं आहे वाटतं, पण आहे खूप आधीचंच आहे. आधीपासूनचाच हा वाडा पूर्णपणे असा आहे. आणि हे बघा इथे हे असं राऊंडसारखंच काय तर रांजण, तिला आधीपासूनच आहे. आणि या साईडला बघूत आपण काय आहे. बेसिकली मित्रांनो, हे बघा,
हे आत्ताचे सध्याचं आहे, मतलब कोणी काय राहत आलं असेल तर. आणि हा बॅक साईड पूर्णपणे हा असा वाड्याचा आजूबाजूचा परिसर हे बघा. पण मित्रांनो खरं बोलायला गेलं ना तर आपला जो इतिहास आहे हा एकदम खूप युनिक आहे. मतलब जर राजांना इथं पकडलं नसतं ना तर आज इतिहास आपल्याला काहीतरी वेगळाच बघायला भेटला असता. पण हे लांडग्यांच्या फितुरीमुळे आपल्या राजांना इथं पकडला गेला. मतलब आपलेच लोक गद्दार निघतात. आता आपण आहे ना खाली जाऊयात इकडं आणि बघूयात आणखीन काय काय आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये. हे बघा इकडे हे स्तंभ वगैरे असे आहेत खूप आधीचे. मतलब तुम्ही विचार करा, फक्त आपल्या राजांना एकटीला पकडण्यासाठी इतके सारे मोगल आले होते फक्त एका वाघाला पकडण्यासाठी. मतलब तुम्ही विचार करा की आपले राजे कसे असणार आहे. आणि इकडे असं खालच्या बाजूला बघितलं तर असा इकडे खूप सारे असे इथे खूप मतलब जंगल टाईप तर नाही आहे, तो जंगलच आहे. पण आता बघूत. हे बघा मस्त असं बघण्यासारखं म्हणजे खूपच छान असं व्ह्यू वगैरे आहे तिथं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्यटक पण सारखं येत राहतात इकडं. खूप सारे नेहमी कोण ना कोण येतच राहते इकडे बघायला. आता आपण बघूत इथल्या मंदिरांची रचना ॲक्च्युअलमध्ये कशी आहे. कारण की खूप वर्षापासूनचं हे मंदिर आणि मुघलांनी सगळी तोडफोड केलेली या मंदिरांची. पहिलं इकडं बघू. हा बघा याच्यामध्ये आता आपल्याला एक गोष्ट बघायला भेटेल. हे बघा ही गाय. तर याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर इकडे पहिली शंकराची पिंडी पाहायला भेटते. आणि हे बघा ह्याची रचना बघा तुम्ही एकदम. म्हणजे हे सगळं हे पडलेलं हे आता कशामुळे पडलेलं असणार, परंतु हे बघा ही मंदिरं प्राचीन मंदिरं खूप अशी प्राचीन मंदिरं पण आहेत. खूप म्हणजे खूप असं छान असं एकदम बघण्यासारखे आहेत. पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याच लोकांनी सगळे वाट लावून टाकली आणि याची जोपासनासुद्धा करता नाही आली. आणि ह्या बघा आता तुम्ही आतमधून पाहिलं तर हे मंदिर बघा कसं आहे, आतला व्ह्यू बघा. आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ. अशी इथे ही 3 मंदिर आहेत. हा एक या साईडचा आहे. हे बघा इकडं नंदी महाराजांची मूर्ती आहे, परंतु त्याचं डी पण मुघलांनी छाटून टाकलेली आहे. आणि दुसरं बघितलं तर इकडं एक असा हा एक मंदिर आणि हा एक खालच्या साईडला एक मंदिर आहे. तर आपण पहिलं खाली बघून येऊया. हे बघा ह्याची रचना बघा कशी आहे. मतलब एकदम मस्त वाटतं. म्हणजे एकदम मस्त वाटतं. आणि हे बघा हे चक्र मतलब म्हणजे इथे बघा हे वरती बघा काय मस्त बनवलेलं, पण ते पण सगळ्यांनी तोडून टाकली. आणि हे असं हे मंदिर हे बघा इथे पण ही नंदी महाराजांची मूर्ती होती, तिथं पण त्यांनी हे करून टाकलं. आणि हे असं आतमध्ये मंदिर. थांबा मी तुम्हाला दाखवतो आतमधून. आता एवढं आलोच आहे, तुम्हाला सगळं दाखवतो. की बघा आतमध्ये शंकराची पिंडी. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव ओम नमः शिवाय. हे बघा हे असं हे मंदिर आहे. इकडं असं मूर्ती आहे. आणि आता आपण वरच्या साईडला जाऊ. वरच्या साईडला म्हणजे तुम्ही साईडून पाहिलं तर पूर्ण खाली काय नाही, खाली नदी आहे. पण ते हे बघा हे असं साईडचा परिसर खूप चांगला आहे. आणि यशवर्य दुसरं म्हणजे हे बघा हे असे मंदिर. हे आता एक वरचा मंदिर. तर आता याच्यामध्ये बघूत आपण. हे बघा तुम्ही इथं पण पाहिलं ना तर इथं पण हे बघा नंदी महाराजांची मुंडी छाटून टाकलेली आहे. हे बघा इथं पण तसंच आहे. आणि आता आतमध्ये जाऊन बघूयात. हे बघा आतली रचना बघितली. हे मंदिर एकच आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतं. त्या 2 मंदिराच्या ॲव्हरेजने हे मंदिर एकदम व्यवस्थित आहे. मतलब हे बघा मंदिराची रचना बघा तुम्ही. आणि हे असं आतमध्ये शंकराची पिंडी आहे. हे बघा कुठे वटवाघूळ वरती दिसतं का? हे बघा आणि इकडे वटवाघूळ पण आहेत आतमध्ये. आता ती बाहेर येतील ना डायरेक्ट आपल्या अंगावरून जाते. हा आपला होय. टाकतो. तर मित्रांनो तुम्ही पाहिलेत आता हे असं हे एकच मंदिर आहे. आता तिथलं पाहिलं तर
एकदम व्यवस्थित आहे आणि पर्यटक पण खूप सारे मतलब नेहमी येत राहतात इथं आणि आपला इतिहास पाहण्यासाठी खूप लांबून लांबून कुठून लोक येतात. पण काय करणार, आपले लांडगे निघाले तर काय करणार. आणि हे बघा, हे सायटूनचा परिसर का हा ना, ठीक आहे. तर गाईज आता आपल्याला बघितलं तुम्ही सगळं इथं एकदम मस्त. पण आपल्या इथली जी आपलं जे ऐतिहासिक स्थळं आहे ती यांची जोपासना काही केलेली दिसत नाही आपल्याला व्यवस्थित. कारण आपणच त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. आपण काय करतो, जिथे जातो तिथे मतलब पाणी पिलं तरी आपण पाण्याच्या बॉटल पण तिथेच टाकतो. मतलब आपल्याच ठिकाणी आपणच घाण करून टाकतो. तर मित्रांनो तसं नका करू. जावा जिथं जाल ऐतिहासिक ठिकाणी, तो आपला एक ऐतिहासिक वारसा आहे, तर त्याला जपण्याचा प्रयत्न करा आणि त्याची मतलब एकदम केअर करा. जसं की आपली वस्तू असं समजून जावा तिथे आणि व्यवस्थित ठेवा सगळं. बाकी तुम्ही जाता बघण्यासाठी तर चांगल्या मनाने बघा आणि घाण करून येऊ नका बस. आणि बाकी तुम्ही बघितलं खूप सारे नेहमी खूप इथं विहीर आहे वाटतं. हे बघा इथं काहीतरी आहे. हां, इथं ही विहीर आहे, भेंडी विहीर बघा. आईच्या गावात किती मोठी आहे बघा. हां, खूप मोठी विहीर आहे, दिसत पण नाही विहीर आहे करून. हां, आहे ना पाणी परतळापासून खूप खोल आहे. त्या दगडाने बांधली ते. होय, चिरांचीच आहे. यश आरामात. तुम्ही पाहिलं तिथे ही विहीर पण आहे आणि ती पूर्णपणे चिरांपासून बनवली. मतलब तुम्ही विचार करा की कसं हे बनवलेलं असणार आहे. एकदम भारी आहे. बस आपल्याला जपायला पाहिजे व्यवस्थित. बाकी जास्त काय बोलू शकत नाही. आणि हा बाजूचा परिसर. चला आता, तर मित्रांनो चला या व्हिडिओला आता इथंच एंड करूया. जय शिवराय. आणि गाईज आता तुम्हाला पाहिलं ना, इथं आपला महाराजांचा स्टॅच्यू आहे, तर मी तुम्हाला तो देखील दाखवतो. हे बघा, आपण जाऊया वरती जाऊ. इथून जायला आहे. इथं हा महाराजांचा स्टॅच्यू देखील आहे आणि आपण महाराजांना नतमस्तक होऊन हे बघा, चप्पल वगैरे आम्ही खालीच काढून वरती चाललो आहे महाराजांच्या इथे. आणि आता मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर हा आहे आपल्या राजांचा स्टॅच्यू. कसब्यामध्ये आहे तिथे, कारण की महाराजांना महाराज त्या वाड्यामध्ये आलेले, परंतु महाराजांना जो पकडलं ती जागा ही नाही आहे. ती जागा आहे तिकडे खाली नावडी नदीच्या काठावर. ती म्हणजे ती संगमेश्वर जिथे मार्केट बसतो त्या मार्केटच्या बाजूला जे आहे नदी, त्या ठिकाणी महाराजांना ॲक्च्युअलमध्ये पकडलं. तर तुम्ही जे मित्रांनो पिक्चर वगैरे बघता ना, त्या पिक्चरमध्ये तुम्हाला असं दाखवलं जातं की एक असा स्टॅच्यूचा व्ह्यू दाखवला जातो आणि तिथे ते पकडलं आहे. पण तसं नाही आहे. महाराजांना ॲक्च्युअलमध्ये पकडलं आहे. ती जागा आहे नावडी नदीच्या काठावरती, म्हणजे ती मिळते आपल्याला संगमेश्वरचा जो मार्केट बसतो त्या ठिकाणी. आणि इथे महाराजांनी स्टे केलेला. त्यानंतर जेव्हा मुघल आले त्यावेळी जेव्हा लढाई चालू झाली, तेव्हा मग महाराज जेव्हा आपल्या रायगडाकडे रवाना होत होते त्यावेळी त्यांना तिथं पकडलं. बाकी मित्रांनो तुम्हाला इथला बाजूचा परिसर दाखवतो. आता मला जितकं माहिती आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगितलं. आणि हे बघा महाराजांचा स्टॅच्यू इथे आहे असं. तर मित्रांनो चला या व्हिडिओला आपण आता इथंच एंड करूया आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.